यांना तर काहीच्या काहीच सर्दी झाली. तरी मला वाटलंच होतं यांची तिकडे हालतच झाली असेल. नक्की ताप आला असणार. आता काय करतील हे? शने काळजी घेईल का यांची? Ay गं. काय ग राधिका, काय इथे दारात उभी राहून काय करतेस? कसला विचार चाललाय? तू कधी आलीस? चल मी आवरते, आपण लागलीच निघूया. एक मिनिट, कसलं टेन्शन आहे? ते रेवती ते हे रेवती, अगं ते गुप्ते भाऊ आहेत ना, त्यांच्या ओळखीचे एक जण आहेत चिटणीस म्हणून. त्यांचा फोन होता, ते खूप मोठी ऑर्डर देणार आहेत. तर त्यांनी आज बोलवलंय ना, त्याचं टेन्शन घेऊन राहिलं मला. त्याचं काय टेन्शन घ्यायचं एवढं? नाही अगं, ते हे आहे ना, ते मोठी माणसं आहेत, ती मोठं कॉन्ट्रॅक्ट, मोठी माणसं. ते इंग्लिश मधनं बोलले तर म्हणून. अगं मग तू मराठीतून उत्तर दे ना. त्यांनी बोललेलं इंग्लिश तुला कळेल की नाही? मग झालं तर. एवढा का विचार करतेस? आणि कधी जायचंय तुला? ते आजच जायचंय ना, आणि खूप काम आहेत. म्हणजे या पोरांना सोडलं ना का ते समोरच्या बिल्डिंग मधले कुलकर्णी आहेत ना, त्यांच्या सुनेचा आज पहिला संक्रांती सण आहे. त्यांच्याकडे ते तिळगुळाचा डबा घेऊन जायचंय. खूप काम आहेत. बरं ठीक आहे, पण मग हे सगळं हे दारात असं उभं राहून डोक्याला पंचा गुंडाळून होणार आहे का? रेवती, तू पण ना. बर चल ना, आज नेहासाठी पण डबा केलाय मी घरचा. नेहा पोळी भाजी खायची बर का? चल तू नेहाचा डबा ठेवून दे, मी अथर्वच यावरते. चल लगेच निघूया. चला. येस बेबी, आय एम रेडी. 2 मिनिटात आले. येस, बाय बाय बाय. गॅरी, अरे तू परवा येणार होतास ना? आई ग, काय बच्चा, अगं मला ना अजिबातच बरं नाही वाटत आहे. सर्दी खोकल्याने हैराण झालोय आणि बघ ना हालत काय झाली आहे माझी. एक काम कर ना प्लीज, माझ्यासाठी मस्तपैकी चहा कर ना, आलं घालून. जरा फेवरिश वाटतंय मला. चहे चहे नाही फेवरेट. हा, अरे चहा नाही चालत, ऍसिडिटी वाढते त्यानी. आई ग, एक्सक्यूज मी. अच्छा, मला ना खूप थकल्यासारखं वाटतंय यार. का नो? इस्त्री खराब होते ना शर्टची.
सॉरी, तुला इन्फेक्शन आहे ना सोना, मग मला पण होईल ना. आपण दोघेही आजारी पडलो तर चालेल का? नाही ना. हा राईट. तू एक काम कर ना, बकुळा आली ना घरी की तिच्याकडून करून घे चहा किंवा तुला काय हवं असेल ते. आणि अगदीच बरं नाही वाटलं तर डॉक्टरांना फोन कर. ओके? मला अगदीच ऑफिसला जावं लागेल रे. खूप अर्जंट मीटिंग आहे ना ऑफिसमध्ये. आणि तूच म्हणतोस ना की ऑफिसला गेलं पाहिजे वेळेवर. सो हा मी निघते मग. ओके? अगं पण ऑफिसचीच मीटिंग आहे ना बच्चा. मी हवं तर जेनीला फोन करून सांगू का? हा, तिला सांगतो मीटिंग पोस्टपोन करायला. नाही. एक ना, खूप खूप अर्जंट मीटिंग आहे. प्लीज नको पोस्टपोन करू. ओके? मी हँडल करते ना ती मीटिंग व्यवस्थित. आणि तू का पडतोयस या सगळ्यामध्ये रे? तुला बरं नाहीये ना आज, मग तू आराम कर ना. ओके? आणि काही वाटलं तर मला फोन कर. ओके? ठीक आहे, मी निघते. चल बाय. सी यू. अगं बच्चा पण हे बच्चा. ईशा, सो सॉरी. रेडी. चल जाऊ. किती लेट आलीस सनाया? अगं आत्ताच गॅरी आला दिल्लीवरून आणि त्याला फीवर आहे नेमका, म्हणून तो बोलत होय त्याचे. हो, गुरुनाथला बरं नाहीये. घरी थांबणार आहेस मग? नो वे, आय एम नॉट गोना मिस दॅट सीन. तसं मी लवकर येईन त्याच्यासाठी परत, पण आत्ता निघून चल. आय जस्ट कॉल दॅट कॅब. काय झालंय, काही सांगणार आहेस का? कुलकर्ण्यांकडे नीट बोलली नाहीस, नेहा अथर्वलाही नीट बाय केला नाही. काही नाही करे होती, खरंच काही नाही. नक्की काही नाही? कुठे आहे हा माणूस? इट्स द सेम वन. चल. या. रेवती ही बघ बाहेर गेली. मग? नाही तसं नाही, हे दिल्लीला गेले होते ना, आज सकाळीच परत आले. रेवती, त्यांना खूप सर्दी झाली आहे ग. त्यांना तापही आला असेल. अच्छा, म्हणजे मगाचपासून शांत आहेस त्याचं हे कारण आहे. तुला काय करायचंय, त्याला काय होतंय? रेवती, नातं यांनी तोडलंय, मी नाही. पण राधिका, पण नाही बीड नाही. तसंच जास्त ते इथे राहायला आले असते का मी? कठीण आहे.